झालं. 3, 2, 1 टेक. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात दैनिक हेराल्ड संवाद आणि म्हादई या विषयावर आपण चर्चा करत आहोत राजेंद्र केरकर यांच्याशी. ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांनी लवादाकडे जाण्याचा निर्णय कसा चुकीचा होता आणि तो न वाट चोखवता दुसऱ्या वाटेनं कसा लढा पुढे नेता आला असता त्याविषयीचं विवेचन त्यांनी केलं. मला सांगा, कर्नाटक जे आहे ते आक्रमक राज्य म्हणून पाण्याच्या बाबतीत ओळखलं जातं. महाराष्ट्राशी त्यांचा तंटा आहे, केरळशी त्यांचा तंटा आहे. त्यांचा तंटा कोणाशी पाण्याबाबत नाही असं नाहीये, ते फार आक्रमक आहेत. तर नेमकं म्हादई अडवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? आता म्हादई अडवण्यासाठी म्हादईच्या ज्या उपनद्या आहेत त्यातली कळसा, भांडुरा आणि हलतरा, तर त्यांना माहीत होतं की आपण म्हादईवरती यापूर्वी जे प्रकल्पाचे आराखडे तयार केलेले आहेत आणि त्या संपूर्ण खोऱ्यामध्ये जवळजवळ 700 चौरस किलोमीटर जे समृद्ध जंगल आहे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये, तर त्याला प्रचंड प्रमाणात नुकसान पोचणार, धोका पोचणार. तर त्याऐवजी आपण हे जे प्रकल्प आहेत, जे मोठे प्रकल्प आहेत, ज्यांना त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला होता जागतिक बँकेकडे कर्ज घेण्याचा, तर तो प्रस्ताव त्यांचा मान्य झाला होता. परंतु आम्हाला जेव्हा कळलं की इतकं मोठ्या प्रमाणात जंगल जाणार, तर आम्ही त्याच्या संदर्भात सियारा क्लबच्या माध्यमातून जागतिक बँकेवरती दबाव आणला आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली की याच्यामुळे सदाहरित असं जंगल, सुंदर असं जंगल उद्ध्वस्त होणार आहे. आणि जागतिक बँकेने त्यातून माघार घेतली आणि शेवटी SM कृष्णा जे मुख्यमंत्री होते त्यांनी ठरवलं की आपण कर्नाटका नीरावरी निगमची स्थापना करावी, कॉर्पोरेशनची स्थापना करावी. आणि त्यांनी ते कॉर्पोरेशन स्थापन केलं आणि 2006 पासून त्यांनी प्राधान्य दिलं ते कळसा भांडुरा प्रकल्प आपण पुढे रेटण्याचं. आणि तो जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला साथ जी आहे, म्हणजे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री झालेले येडियुरप्पा जे होते, तर त्यांनी 2 ऑक्टोबर 2006 रोजी ते कणकुंबीला आले आणि त्यांनी पायाभरणी घातली. नेमकं आता तिथे काय केलेलं आहे? म्हणजे त्यांनी बांध घातलेला आहे, कारण अनेक जणांनी तो भाग बघितलेला नाहीये, पण तिथे नेमकं पाणी अडवण्यासाठी काय केलेलं आहे? त्यांनी पाणी अडवण्यासाठी जी संरचना निर्माण केलेली आहे ती खूप अद्भुत आहे आणि त्यांच्या इंजिनिअरिंग स्किलचं त्यांनी ते दर्शन घडवलेलं आहे की एका म्हणजे जो प्रदेश होता कणकुंबीचा, जिथं प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता, जिथं नद्या, नाले, तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असायचे, अशा समृद्ध गावाला त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्या ठिकाणचं जे रामेश्वराचं मंदिर आहे, त्या रामेश्वराच्या मंदिराचं एका छपराचं पाणी जे आहे ते कळसा नाल्यामध्ये येतं आणि ते कळसा बनून सुल्ला 70ला प्रवेश केल्यानंतर लोक त्याला नानोडा नदी म्हणतात. आणि ही नानोडा नदी जी आहे ती उस्तेला जाऊन मुख्य म्हादईमध्ये समर्पित होते. तर दुसऱ्या बाजूचे जे पाणी आहे ते मलप्रभा नदी बनते आणि ती मलप्रभा नदी जी आहे ती माऊलीच्या मंदिरासमोर तिला पूजलं जातं आणि पुढे तिच्याच काठावरती आणखी एक पवित्र असा घाट आहे जिथं 12 वर्षांनी एकदा जत्रा भरते. तर तिथनं ही नदी जी आहे ती नदी सरळ खानापूरच्या दिशेने जाते आणि खानापूरवरून मग ही नदी जी आहे ती शेवटी कुडल संगम येथे कृष्णेमध्ये एकरूप होते. तर ही जी नदी आहे, या नदीचं जलसंचय क्षेत्र जे आहे, ही नदी ज्या परिसरातून येत आहे ते सगळं जंगल जे आहे ते उद्ध्वस्त झालेले जंगल आहे. आणि त्यामुळे कर्नाटकाला असं वाटतं की आपण जे नाले गोव्याकडे जातात तर ते वळवून ह्या मलप्रभेच्या पात्रात नेले. वळवण्यासाठी त्यांनी काय बांध घातले, काय केलेलं? त्यांनी त्याच्यासाठी तो जो आपला प्रस्ताव होता तो पुढे नेण्यासाठी त्यांनी जवळजवळ कळसा आणि मलप्रभा ह्या दोन्ही जलस्रोतांना उद्ध्वस्त केलं आणि एका नैसर्गिक नाल्याच्या जागी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटने भुयारी कालवा जो आहे तो पूर्ण प्रचंड प्रमाणात बांधलेला आहे. आता त्यांना 3.9 TMC फीट पाणी जे दिलेलं आहे त्यातलं केवळ पाणी जे आहे म्हणजे 1.72 TMC फीट पाणी त्यांना ह्या कळसा भांडुरा म्हणजे कळसा हलतरा या नाल्यातून नेण्याची मुभा दिलेली आहे. परंतु त्यांनी काय केलं की आता जो DPR त्यांचा मान्य झालेला आहे तर त्या DPR मध्ये त्यांनी सुल्लाचा नाला पण घातलेला आहे. त्या सुल्ल्याच्या नाल्याचा उल्लेख ट्रायब्युनलने कुठंच केलेला नाही. म्हणजे जे प्रचंड मोठे कालवे त्यांनी बांधलेले, भुयारी कालवे आणि ओपन कट जे आहे
ते पाणी काय झालं की 2013 मध्ये हे पाणी जात होतं आणि त्यावेळेला आपले राज्यपाल भारतवीर वांचू होते आणि मी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन काउन्सिलवरती एक सदस्य होतो. तर त्यावेळेला मी त्या ठिकाणी चर्चेच्या वेळी राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की कर्नाटकाने पाणी वळवून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मोठे कालवे जे आहेत ते बांधून पूर्ण केलेले आहेत. तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पर्रिकर होते, तर त्यांनी जे संदीप नाडकर्णी होते मुख्य अभियंता, तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही. मग ते म्हणाले कोण बोलतोय तर माहिती आहे ना, तुम्ही चला त्याच्याबरोबर आणि मला रिपोर्ट एका आठवड्यात द्या. मी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पाणी वळवलं जात आहे आणि त्यानंतर गोवा सरकारने या संदर्भात याचिका जी आहे ती लवादासमोर सादर केली आणि लवादाचं शिष्टमंडळ आपल्या 2013 मध्ये डिसेंबरमध्ये या ठिकाणी आलं. त्यांनी पाहणी केली आणि शेवटी कर्नाटकाला आदेश दिला की तुम्ही या ठिकाणी जे कालवे आहेत त्या कालव्यातून पाणी जात आहे तर ते रोखण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बांध घाला आणि मॅसोनरी इम्बॅकमेंट असं त्यांनी म्हटलं आणि तशा पद्धतीनं 3 राज्यांचे अधीक्षक अभियंता आहेत त्यांची समिती नेमली गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि ते बांधकाम पूर्ण केलं. परंतु त्यानंतर म्हणजे जवळजवळ 2015 पर्यंत हे पाणी जाणं थांबलं होतं. पण नंतर कुठंतरी काय त्यांनी त्याच्यात म्हणजे त्या भुयारी मार्गामध्ये काहीतरी बदल केलेला आहे आणि त्यातनं पाणी जे आहे ते बाहेर निघतं. पण तुम्ही अगदी मागे गेला तर महादेव बचाव अभियानचं जे पिटिशन होतं किंवा गोवा सरकारचं पिटिशन होतं त्याच्या सुनावणीच्या वेळी किंवा त्याची फायनल स्टेजच्या वेळी कर्नाटकचे वकील होते, त्यांनी एक अंडरटेकिंग दिलेलं होतं की आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करणार नाही, तरी कर्नाटकाने ते केलं होतं. ते 2017 मध्ये त्यांनी आमचे जे कर्नाटकाचे वरिष्ठ वकील जे आहेत फली नरिमन यांनी म्हणजे सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने जेव्हा आम्ही त्यांना फोटो पाठवले या संदर्भात कर्नाटकाने रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये काम केलं, झाडं कापलेले आहे. मग त्यांनी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जो कर्नाटकाच्या वन खात्याने फाईल केला होता तो पण लावला आणि सगळी माहिती दिल्यानंतर सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने तिथे पाहणी केली आणि तो जो अहवाल होता तो मदन लोकूर जे आहेत न्यायमूर्ती तर त्या खंडपीठाकडे त्यांनी तो पाठवला आणि त्यांच्यासमोर आमचे फोटो होते. मग त्यांना भर न्यायालयात विचारलं कर्नाटकाच्या वकिलांना की हे जे फोटो आहेत ते खोटे आहेत का. त्यावेळेला एवढा वयस्कर माणूस जो होता फली नरिमन तो कसं खोटं बोलणार, कारण हे फोटो जे आहेत ते पुरावे होते. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कळसा आणि भांडुरा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं बांधकाम सध्या चालू नाही आणि यापुढे आम्ही ते करणार नाही अशा प्रकारचं त्यांनी ते बोलले आणि एक प्रकारे न्यायालयाला हमी दिली त्यांनी. हो आणि ती ऑर्डर जी आहे ती महादेव बचाव अभियानकडे आहे. खरं म्हणजे त्या ऑर्डरचा वापर जो आहे आमच्या अध्यक्षा निर्मलाताई सावंत यांनी भरपूर म्हणजे त्यामध्ये साधना करून कष्ट करून हे सगळं न्यायालयामध्ये गोव्याची बाजू भक्कमपणे मांडली होती आणि तो न्यायालयीन निवाडा जो आहे त्याचा वापर गोवा सरकारने करणे गरजेचं होतं. परंतु आपल्याकडे काय आहे की एखादा वकील जो आहे तो एखादा मुद्दा मांडतो तर दुसरा वकील त्याला वाटतं की तो पुढे जाणार आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी त्या ऑर्डरचा वापर केला नाही आणि मग आपली ही परिस्थिती जी आहे ती आजची परिस्थिती. आता लवादाची ऑर्डर आलेली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकने त्या लवादाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा लवाद असेल हे आपल्याला मदत करू शकतं. आपण हा तिढा कसा सोडवू शकतो? आता ह्या संदर्भात हा तिढा जो आहे तो सोडवणं खूप कठीण आहे आणि केंद्र सरकार तर या संदर्भात गोव्याची बाजू घेणं कठीण आहे. कारण कर्नाटकामध्ये राज्यसभा आणि लोकसभा जर बघितली तर तिथले खासदार जवळजवळ 40च्या आसपास आहेत. आपल्याकडे काय झालं की केवळ 1, 2 ते 3 खासदार आहेत आणि त्यामुळे आपलं राजकीय वजन नाही आणि त्यामुळे केंद्र सरकारसुद्धा या संदर्भात गोव्याची बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडू शकणार नाही. कारण शेवटी मतांचं राजकारण आपल्या लोकशाहीमध्ये प्रभावी असतं आणि याच मुद्द्यावरती आम्हाला केवळ आधार राहतो तो सर्वोच्च न्यायालयाचा. कारण आता ट्रायब्युनल जेव्हा सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे त्या निकालावरती आपण आपलं म्हणजे जो अलोकेशन केलेलं आहे त्या संदर्भात ते भाष्य करणार आहे. तोपर्यंत ते या संदर्भात कोणताच निर्णय घेणार नाही.
म्हणून आता आपली बाजू जी आहे ती भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयासमोर कशी मांडता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजे. आता सगळीकडे जर बघतो तर प्रत्येक जण म्हादई या विषयावर सध्या बोलायला लागलेला आहे. मला स्वतःला शंका आहे की त्यांना हा विषय कितपत समजला आहे. त्या विषयाकडे आपण नको जाऊया, पण एक जन आंदोलन उभं करणं आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणं ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. तर कुठल्या बाजूला आपण जास्त भर दिला पाहिजे? आता माझ्या मते आपण आता या टप्प्यावर वळणावरती आपण जास्तीत जास्त महत्त्व जे दिलं पाहिजे ते म्हणजे न्यायालयीन लढ्याकडे. कारण मी आपल्या गोवा सरकारच्या सुद्धा लक्षात आणून दिलं, एजीच्या सुद्धा लक्षात आणून दिलं की आपल्या ट्रायब्युनलने जो अवॉर्ड दिला, निवाडा दिला, त्यामध्ये कळसा, भांडुरा, हलतरा या नद्यांचा उल्लेख आहे. आणि DPR मध्ये जो केंद्रीय जल आयोगाने मान्यता जी दिली या DPRला, तर त्या DPR मध्ये सुल्ला नदी आलेली आहे. तर सुल्ला नदी ही पूर्णपणे गोव्यातून वाहते आणि पूर्ण तिचं अस्तित्व जे आहे ते सगळं अस्तित्व हे अभयारण्याच्या अस्तित्वाला महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि असं ही जी नदी आहे आमच्या प्रदेशातली नदी ती वळवू शकत नाही. तर त्या नदीचं पाणी वळवण्यासाठी त्यांनी 5 बंधारे घालून हे पाणी पंपिंग करून ते नेण्याचं ठरवलेलं आहे. तर हा जो मुद्दा आहे तो व्यवस्थितपणे मांडला सर्वोच्च न्यायालयासमोर, तर आणि अभयारण्याची बाजू जर भक्कमपणे मारली तर या संदर्भात आम्हाला न्याय मिळू शकतो. सर्वसामान्यपणे लोकांना असं वाटतं की केंद्रात भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात आता भाजप आघाडीचं सरकार आहे, गोव्यात भाजपचं सरकार आहे आणि कर्नाटकात ते भाजपचं सरकार आहे. हे सगळं एका पक्षाची सरकार असल्यामुळे हा प्रश्न सुटेल, हे कितपत हे तथ्य आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तसं काही तथ्य नाही, कारण प्रत्येक राज्य हे स्वतंत्र असतं आणि प्रत्येक राज्यामध्ये तिथलं जे सरकार असतं ते स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देत असतं. महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार जे आहे किंवा तिथले जे मंत्री किंवा आमदार जे असतील ते आपल्या राज्याचं हित बघतील. कर्नाटकातले मंत्री जे आहेत ते त्यांची अस्मिता जी आहे, स्थानिक अस्मिता, त्याला प्राधान्य देणार आहे. आणि म्हणून राष्ट्रीय पक्ष जो आहे तो या दृष्टिकोनातून मदत करणं कठीण आहे. आपल्या गोव्यामध्ये जेव्हा शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री होत्या तर केंद्रशासित प्रदेश असताना त्यांनी बुलंदपणे आवाज उठवला 1973च्या काटला पाळणा प्रकल्पाच्या विरोधात, आणि त्यांनी त्याच्यासाठी NIO कडून अभ्यासही करून घेतला. काटला पाळणा कर्नाटकचा प्रकल्प होता. हो, तो कर्नाटकाचा जलविद्युत प्रकल्प आणि पाणी वळवण्याचा प्रकल्प होता. तर त्या प्रकल्पाच्या विरोधात शशिकलाताई काकोडकर आणि त्यानंतरचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी खूप प्रयत्न केले आणि NIOच्या शास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यांनी त्या संदर्भात आवाज उठवला आणि केंद्राने तो प्रकल्प जो आहे तर त्यावेळेला त्यांनी मान्यता दिली नाही. तशा प्रकारचे जर प्रयत्न आपल्याकडे झाले असते तर निश्चितपणे गोवा राज्य आणि त्याच्या म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला महत्त्वाची असणारी म्हादई मांडवी नदी जी आहेत आणि तिच्या उपनद्या आहेत त्यांचं संरक्षण झालं असतं. दर्शक हो, गेले अर्धा तास तुम्ही बघत आहात दैनिक हेराल्ड संवाद. म्हादई नदी, तिचे प्रश्न आणि तो प्रश्न कसा सोडवता येईल याविषयीचं विवेचन राजेंद्र केरकर यांनी हेराल्डच्या स्टुडिओमध्ये येऊन केलं. तुम्ही इथे आला आणि हेराल्ड टीव्हीच्या दर्शकांना सगळी माहिती दिली. तुमचे आभार, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.